श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महानगरपालिकेची स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभा संपन्न। भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी। वडजे येथील वडजे माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न। आणि दुसरे चाणक्य तेजस्विनी ॲबॅकस ब्रांच लेवल स्पर्धा 2025चा ट्रॉफी व बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेची स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभा महापालिकेच्या सभागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली। धुळे महानगरपालिकेची स्थायी समितीची तसेच सर्वसाधारण सभा महापालिकेच्या सभागृहात मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली। सुरुवातीस स्थायी समितीची बैठक संपन्न झाली। स्थायी समितीच्या बैठकीत 37 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। यातील महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक शौचालय साफसफाई देखभाल दुरुस्तीचा विषय आयुक्तांनी तहकूब ठेवला। उर्वरित सर्व 36 विषयांना चर्चेअंती मंजुरी देण्यात आली। स्थायी समितीची बैठक आटोपल्यानंतर लागलीच सर्वसाधारण सभा घेण्यात आली। यातील 4ही विषयाला मंजुरी देण्यात आली। हद्दवाढीतील 11 गावांचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे सांगण्यात आले। पुढील 20 वर्षासाठी तो आराखडा असणार आहे, त्या दृष्टीने काम झाले पाहिजे। हा आराखडा तयार झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी तो प्रसिद्धीस द्यावा। लोकांच्या हरकती व सूचनांना यात समावेश करावा। विकास कामांचे त्यात कोणते पैलू आपण देणार त्याचा स्पष्ट उल्लेख जागेनुसारही असायला हवा। येणारा नवीन रेल्वे मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाचा देखील त्यात समावेश असायला हवा। त्याचे नकाशे तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचवा असे आयुक्तांनी सांगितले। तसेच पाणी पुरवठा आणि जलकुंभांसाठी सीसीटीव्ही यंत्रणा वायफाय मॉनिटरिंग सिस्टीम कामांचा प्रस्ताव सादर करा। सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अर्थसहाय्य करण्याबाबत धोरण ठरविणे। मनपा आर्किटेक्ट पॅनलवर शुभम पटवारी यांची नियुक्ती करणे या विषयाला मंजुरी देण्यात आली। शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फोडणे वाल्व तोडणे असे प्रकार काही दिवसांपासून सुरू आहेत। परिणामी पाणी वितरणात अडचणी येत आहेत। पाणी असूनही तांत्रिक कारणामुळे आपण नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवत आहोत। ही बाब गांभीर्याने घेऊन पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवा। वेळ पडल्यास कॅमेरे बसवा। तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात गुन्हे नोंदवा अशा सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत दिल्या। सभेला आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह उपायुक्त हेमंत निकम, डॉक्टर शोभा बच्चाव, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। 3 नाल्यावरचं रिटेनिंग वॉलचं काम आहे, अजून काही दलित वस्तीतली वगैरे काम होती, त्यांना सगळ्यांना मान्यता द्यायचे विषय होते। पारंपरिक ऊर्जा स्रोत याच्यासाठी आपल्याला जवळजवळ 51 लाखाची प्रोव्हिजन जिल्हा नियोजन समितीकडनं झाली होती। त्याचं टेंडर वगैरे झालं होतं, त्याला मान्यता आज स्थायी समितीमध्ये दिली। हे बेसिक विषय होते स्थायी समितीमधले, त्यांना आपण मान्यता दिली। आज महत्त्वाचं जनरल बॉडीची मीटिंग पण झाली। याच्यामध्ये 2-1 विषय मोठे होते। एक तर आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्याला अवधानची जी जागा मिळालेली आहे त्या 70 एकर जागेवर आपण सोलर पार्कसाठीचा प्रपोजल प्रोसेस करतो आहे आपली। त्याची परवाच मोजणी पण झाली, बाकीच्या गोष्टी पण त्याच्या वर्कआउट झाल्या। आपण या DPमध्ये या विकास आराखड्यामध्ये त्याच्यावर सोलार पार्कचं रिझर्वेशन ठेवलेलं आहे स्पेसिफिक। आणि केंद्राची एक योजना आहे औद्योगिक विकास वाढीसाठीची, आणि याची राज्य शासनाची एक नवीन 28 तारखेला एक GR झाला आहे, ज्याच्यामध्ये सोलारसाठी निधी मान्यता राज्य शासन देणार आहे। 70% निधी हा राज्याचा असणार आहे, 30% निधी हा मनपाचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे। या किंवा त्या दोन्हीपैकी कुठल्याही योजनेमधून आपला प्रस्ताव या सोलर याच्यासाठीचा देणार आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती की आपल्या दोन्ही पाणी पुरवठ्याच्या योजना आणि बाकीचं याच्यासाठीची आपली विजेची गरज आहे ती जवळजवळ 20 मेगावॅटची, आणि आपल्याला या माध्यमातून ही वीज कॉम्पन्सेट व्हावी, येणारं बिल कॉम्पन्सेट व्हावं, यासाठी आपण हा प्रस्ताव शासनाकडे पाठवणार आहोत। त्या प्रस्तावाला मान्यता आपण या आजच्या GBमध्ये दिलेली आहे, आणि हा प्रस्ताव महिन्याभरात सगळे कन्सल्टंटची अपॉइंटमेंट महाऊर्जाकडनं त्याच्या टेक्निकल सँक्शन वगैरे हे सगळं करून आपला प्रस्ताव शासनाकडे जाईल। तर याला मान्यता घेऊ आपण। यासोबत जो विकास आराखडा आहे हद्दवाढ भागाचा 11 गावांचा, त्या विकास आराखडा त्या स्पेशल DP युनिटनी आपल्याला मागच्या GBमध्ये आपल्याकडे सादर केला होता, दाखल केला, हँडओव्हर झाला आपल्याकडे।
आपण या पूर्ण आठवड्याभरामध्ये त्याच्यावर अभ्यास केला. आपल्या ज्या रिक्वायरमेंट होत्या त्या टाकल्याच होत्या त्यांनी. काही आम्ही रेकमेंड केल्या होत्या पण त्यांनी उडवल्या होत्या, त्याच्यावर विचार केला नव्हता किंवा त्या आल्या नव्हत्या. पुन्हा त्या सगळ्या आपल्या संकल्पना, आपले विषय त्याच्यात टाकून पुढच्या 20 वर्षाचा विकास आराखडा या 11 गावांचा आपण वर्कआउट करतो आहे. याच्यामध्ये ज्या नागरिकांना बेसिक ॲम्युनिटीज द्यायचा विषय तर आहेच, यासोबत जे धुळे शहराचा औद्योगिक विकास आणि याचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे या शहराचं, आणि आपल्या ही जी गावं जात आहेत पिंपरी, बाळापूर, बाकीचं इथं जे बाळापूरला आपलं जे रेल्वे स्टेशन एक होतं आहे, आणि तो जो पूर्ण टापू आहे अलॉंग द रेल्वे लाईन, तो नो डेव्हलपमेंट झोन आहे. तर तिथं दोन्ही बाजूला रेल्वे स्टेशनच्या पार्किंग आणि काही विअर हाऊसेससाठीची जागा आरक्षित करण्याचा विषय होता. भविष्यामध्ये पुढच्या 20 वर्षात जेव्हा हे रेल्वे स्टेशन डेव्हलप होईल तेव्हा या पार्किंगची खूप मोठी गरज लागणार आहे. तर याची रिक्वायरमेंट लक्षात घेऊन आपण आताच ही या जागा आरक्षित करतो आहे. त्यासोबत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं एक मोठं आरक्षण आपण टाकतो आहे. परवाची जी औद्योगिक विकास परिषद झाली त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की धुळ्याला एक ड्रायपोर्ट व्हावं अशी एक मागणी आहे. तर याचा सगळ्याचा विचार करून आपल्या शहराचे आमदार, हद्दवाढ भागाचे आमदार यांच्याशी झालेले कन्सल्टेशन्स, आपले पालकमंत्री, या सगळ्यांच्या यांच्या संकल्पनेतून काही गोष्टी आम्ही या विकास आराखड्यामध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहे. आपण एक मोठं ड्रायपोर्टसाठीची जागा अलॉंग द हायवे आपण ठेवतो. ते पण एक आरक्षण मोठं आपलं राहील. नकाण्यामध्ये पण वॉटर स्पोर्ट्स आणि अम्युजमेंट पार्कसाठीचं रिझर्वेशन ठेवतो आहे आपण. तर ही हद्दवाढ भागातल्या काही हे, आणि जास्तीत जास्त ही आरक्षणं ठेवताना आपला प्रयत्न असा आहे की सरकारी जागावर ही आरक्षणं राहतील, आणि ज्या यापूर्वी डेव्हलप झालेले आपले जे सगळे विकास डेव्हलपमेंट प्लॅन आहेत तिथले, त्या भागातले लेआउट जे मंजूर झालेले आहेत, त्याच्या ज्या ॲम्युनिटी स्पेसेस आहेत त्या ॲम्युनिटीजमध्ये ही आरक्षणं येतील याचा आपण विचार केलेला आहे. दहनभूमी, दफनभूमी, अगदी तृतीयपंथी यांच्यासाठीची दफनभूमीची जागा पण आपण, नाथपंथी यांच्यासाठीची जागा पण आपण याच्यामध्ये विकास आराखड्यामध्ये ठेवलेल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाव्यात याचा अंतर्भाव करून आपण हा विकास आराखडा शहरासाठीचा आपण ठेवलेला आहे. भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना कराव्या अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलेन यांच्यातर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक हर्षकुमार रेलेन यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की कालच गृहमंत्री यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मॉकड्रिल बॅकआउट घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत. युद्ध झाल्यास आपल्या महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठा विस्कळीत झाला तर काही उपाययोजना कराव्यात याची पूर्वतयारी म्हणून सर्व भागात बोरिंग केले आहे, मात्र त्या बंद आणि खराब आहेत, त्यांची दुरुस्ती केली जावी. मनपा बजेटमध्ये आकस्मिक निधीची तरतूद आहे, त्याचा वापर केला जावा. नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होणार नाही अशी तातडीने व्यवस्था करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मागील महिन्यात जो 26 हिंदू पर्यटकांवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा जीव घेण्यात आल्या, या पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली आहे. आपले स्वाभिमानी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा आतंकी पाकिस्तानी देश याच्यावर हल्ला करण्याचे संकेत दिलेले आहेत. संपूर्ण देशात प्रत्येक वृत्तपत्रात किंवा प्रत्येक TV चॅनलवर, सोशल माध्यमांवर आता हीच चर्चा सुरू आहे की आपण पाकिस्तानवर लगेच हल्ला करावाच लागेल. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की बहुतेक या काही दिवसातच आपल्याला युद्धाला सामोरले जावं लागेल, आणि एकदाचं करायचंच आहे. प्रत्येक भारतीयांची अशी मागणी आहे की एकदा या पाकिस्तानाला आपण अद्दल घडवायलाच पाहिजे. या परिस्थितीमध्ये काही ॲडवायझरीसुद्धा येत आहेत, काही सूचना येत आहेत की जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाण्याचा फार त्रास आहे. जर उद्या आपला पाणी पुरवठा विस्कळीत झाला काही कारणामुळे
तर आपल्याकडे असलेल्या ज्या बोरिंग आहेत त्या बोरिंग लगेच दुरुस्त करून घ्याव्या अशा आशयाचा एक पत्र मी माननीय आयुक्त महोदयांना दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात निदान पाण्याचा तरी त्रास होऊ नये. प्रत्येक भागात आपल्याकडे बोरिंग आहेत, मात्र त्या सर्वच्या सर्वांना काहीतरी सुरू असतील, पण बहुतेक सर्व बोरिंग ज्या त्या बंद आहेत. आपल्याकडे आकस्मिक निधी म्हणून आपल्याकडे बजेटमधून सुद्धा तरतूद असते. म्हणून माझी अशी त्यांना विनंती आहे की कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता, कधी युद्ध होईल हे सांगता येत नाही, नागरिकांना पाण्याचा त्रास तरी होऊ नये या कारणाकरता आपण लगेच ते सर्व बोरिंग दुरुस्त करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे. धुळे तालुक्यातील वडजाई येथील वडजाई माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम सोमवारी संपन्न झाला. कार्यक्रमात धुळे ग्रामीणचे आमदार राजेंद्र बदाने प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. धुळे तालुक्यातील वडजाई येथील वडजाई माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास ग्रामीणचे आमदार राघवेंद्र बदाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यात्रोत्सवानिमित्त गावातून तगरतरावाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. या वर्षीचा 12 गाडी ओढण्याचा मान भगत गिरीश सूर्यवंशी यांना देण्यात आला. वडजाई येथील ग्रामस्थांनी भाजपचे राघवेंद्र बदाने हे निवडून यावे यासाठी देवीला साकडे घातले होते. त्या निमित्ताने या ठिकाणी आमदार राघवेंद्र बदाने यांच्या वतीने वडजाई मातेस आहेर चढवण्यात आला, तसेच श्रीफळ फोडण्यात आले. रात्री ग्रामस्थांच्या करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवानिमित्त गावात खेळणी, पाळणी, संसारोपयोगी वस्तू, गृहोपयोगी वस्तू, मिठाईचे दुकाने थाटण्यात आली होती. कार्यक्रमास आमदार राघवेंद्र बदाने, सरपंच मानसी देवरे, उपसरपंच महेंद्र सूर्यवंशी यांच्यासह सतीश सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, तरुण मित्र मंडळ व संपूर्ण वडजाई ग्रामस्थ, एकविरा देवी मित्र मंडळ आदी एकविरा देवी मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडजाई गावामध्ये आई वडजाई देवीच्या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये हा देवीचा यात्रोत्सव पार पडत आहे. आमची आई कुलस्वामिनी वडजाई देवीला आमच्या या वडजाई ग्रामस्थांनी माझ्यासाठी 4 महिने पहिले नवस मानला होता. त्याच्यामध्ये भगवान देवरे व संजयजी देवरे यांनी तो नवस मानला होता. तो नवस फेडण्यासाठी आज वडजाई देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आज इथं मोठ्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व गावातल्या ग्रामस्थ, सर्व गावातले तरुण युवक, माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित झालेत व आई वडजाई देवीला जो 4 महिन्यापूर्वी मान मांडला होता की राम बदाने विधानसभेमध्ये निवडून आला पाहिजे, तो मान फेडण्यासाठी देवीने आम्हाला संधी दिलेली आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये 100% या परिसराच्या ग्रामस्थांच्या चांगल्या प्रकारच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 100% आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू व आई कुलस्वामिनी वडजाई मातेला या गावाच्या सर्व मुलांवर कृपा दृष्टी राहू दे व येणाऱ्या काळामध्ये आमच्या शेतकरी व बळीराजाला सुखरूप करावे अशा प्रकारची विनंती आम्ही सर्व ग्रामस्थांनी केली आहे व आमच्या गावातले सर्व तरुण मित्र हे फार गुण्या गोविंदाने आनंदाने नांदू देत अशा प्रकारची प्रार्थना आई वडजाई देवीच्या या यात्रोत्सवाच्या निमित्ताने करतो. तेजस्विनी हँड टायपिंग व अबॅकस इन्स्टिट्यूट धुळेतर्फे घेण्यात आलेल्या दुसरे चाणक्य तेजस्विनी अबॅकस ब्रांच लेवल स्पर्धा 2025चा ट्रॉफी व बक्षीस वितरणाचा सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. तेजस्विनी हँड टायपिंग व अबॅकस इन्स्टिट्यूट धुळेतर्फे घेण्यात आलेल्या दुसरे चाणक्य तेजस्विनी अबॅकस ब्रांच लेवल स्पर्धा 2025चा ट्रॉफी व बक्षीस वितरणाचा समारोप रविवारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सरस्वती माता, श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शहरातील तेजस्विनी हँड रायटिंग अँड अबॅकस इन्स्टिट्यूट धुळेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून चाणक्य अबॅकस स्पर्धा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात वाव मिळावा, प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. दिनांक 4 मे 2025 रोजी फक्त 6 मिनिटात विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त प्रश्न सोडवले. त्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी माजी महापौर जयश्री आयरराव, माजी महापौर प्रतिभा चौधरी, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी, शिवसेनेच्या शुभांगी पाटील, शशिकांत चौधरी, गणेश चौधरी, छाया करणकाळ, तुषार चौधरी, पुरुषोत्तम महाजन, प्रमोद चौधरी, शोभा थोरात, शिवाजी चौधरी, नटराज चौधरी,
कल्पेश चौधरी, राजेंद्र चौधरी, सुधाकर चौधरी, बापू चौधरी आदी उपस्थित होते. यात देवांश गंगाधर बर्जे याने 159 प्रश्न सोडवून पहिला क्रमांक पटकावला. तेजस दीपक नेहाळदे याने 156 प्रश्न सोडवून दुसरा क्रमांक पटकावला. दिव्य सुशील विधाते याने 149 प्रश्न सोडवून तिसरा क्रमांक पटकावला. कुमारी देवांश उमाकांत पाटील याने 147 प्रश्न सोडवून चौथा क्रमांक पटकावला. ध्यान धीरेन कारिया याने 145 प्रश्न सोडवून 5वा क्रमांक पटकावला. तसेच यात 17 विद्यार्थ्यांना बेस्ट परफॉर्मन्स ट्रॉफी देण्यात आली, तर 13 विद्यार्थ्यांना रनर अप ट्रॉफी देण्यात आली. 25 विद्यार्थी परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकले. यावेळी पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कॉम्पिटिशनमध्ये 60 मुलांनी सहभाग घेतला. त्यापैकी 60 मुलांनी ट्रॉफी या ठिकाणी आपण जिंकून त्यांना आज दिलेल्या आहेत. या सगळ्या मुलांना ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आले. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महानगरपालिकेची स्थायी समिती तसेच सर्वसाधारण सभा संपन्न. भारत पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे महानगरपालिकेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी. वडजई येथील वडजई माता यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न. आणि दुसरे चाणक्य तेजस्विनी ॲबॅकस ब्रांच लेव्हल स्पर्धा 2025चा ट्रॉफी व बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.